पाणी प्या दोन लेक काय बघत आहेत. मारतो की हाकतो. मारा क्या हो तुम्ही, मी नाही मारत. चल मग मारे. मारा की. नको लिकीच्या दारात. येवर कोण आहे? आयो आई आबा कस काय आलो तुम्ही? आत या की, आत या. ये की आई, बसा इथं. काय झालंय एवढं शांत शांत? हा आबा, मी कुणाला बोलते आबा? आई तू तरी सांग की ग. बसा बरं इकडं, बसा, मी पाणी देते. मला काय झालंय ती सांगा. बस बस की. अहो आबा कोण काय म्हणलंय तुम्हाला? मला ती तर सांगा. अगं आई सांग की ग. पाणी बी घे ना आबा. आबा मी कुणाला बोलते? धरा पाणी. अगं आई काय झालंय? आई तू बी का बोला ना, शांत शांत आहे. आबा सांगा ना, वहिनी काय बोलल्या का? का दाद्या काय म्हणला? हा अहो काय झाले आबा रडायला? हा पाणी प्या दोन तुम्ही. लेक काय बघत आहेत. तुला करून दिल्या सुना तर त्याने गेलं. सुनांचं ऐकून लेक येड झालं. अजिबात राहू नका घरात. पण अयो काय तुला सांगू बाय, इथं राहा माझ्यापाशी. काय दिवस राहायचे ते राहा, आपण बघू ते काय म्हणतात ते. हा बसा इथं, चला. किती लाड केलता ग बाई. तुम्हाला तिघाला म्या किती लाडात सांभाळलं होतं. कधी कुठल्या गोष्टीची जाणीव घडू दिली का तुम्हाला? का होऊ दिली सांग बर? नाही ना. एक बाप आहे, 3 लेकरांना सांभाळत होता. आज एक बाप एक आई बापाला सांभाळणं यांच्या जीवावर आलंय. आता तुझ्या तरी दारात किती दिवस बाहेर आपण ते राहू सांग बरे? आपण बघू, राहा तुम्ही 8-15 दिवस राहा, आपण बघू काय म्हणतात ती. बसा इथं तुम्ही, चला झोपा. बाय डोकं दुखायला लागले. पण काय काय कमी केलं होतं का मी बाय त्यांना? अहो आजकालची दुनियाच आहे आबा तशी. काय कमी काय केलं तर मी? आता काय करता? का इन म्हणणारी मी भांडा आली आम्हाला. इन म्हणणारी कपाटाला हात लावू नका म्हणली तुझ्या आई. आई तू बी काय बोलत नाही का? कपाटात साड्या नाही ठेवायच्या. कपाटात नाही साड्या ठेवायच्या. मग कुठं साड्या ठेवायच्या की तिने? हा कपाटात साडी ठेवायला गेली नाही, तसली इन बांधली. इवय बांधलाय. आम्ही तिला म्हणली कपाट. आमच्या लेकीला तुम्ही बांधता, आता आम्ही बांधणार आहोत. लेकीनेच आमचं सळू पळू केलंय. लेक येडा केलाय. बारक्या सुनेकडे गेलो तिथं बी तसलंच. काय ग आमचं काय चुकलं? जन्म दिला ते आमचं चुकलं का? तुम्हाला रजाचं गत केलं म्हणून आमचं चुकलं? न सांग की तुम्हाला काय? आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही शांत बसा, थोडं बसा, चहा पाणी प्या, थोडा आराम करा, जेवण करा. भाकर बी काय खाल्ली नसेल का? तू बी भाकरी बी काय बाटली आणली काय? टेंडवर घेतलं होतं बाय पाणी प्यायला. तू बी सासरवाशी नाहीस बाय. तुझ्या मला कोणतरी करायचं की गाई? करू
बसा इथं चला, जेवण करून घ्या बरं दोघं बी. चला आराम करा, आपण बघू रात्री फोन लावून काय नको म्हणतात काय बाई, मला जेवण नको, माझं पोट भरले. मला कमाल वाटते त्या गोष्टीची. ह्यांना काय 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 मी काय कशात कमी पडलो ग? हा, दारातली गुरं ऐकली, लग्न करून दिलं, पोरगा शिक्षणाला पाठवायला ईर्ष्यू भावकीच्या. काय नाही आबा, तसलं पैसे, कपड्याला काय लागले, कसं येड्यासारखं आला हो पाहुण्याच्या घरात येताना. चांगलं नाही तरी यायचं. तिथलं पैसे उचलून लेकाला दिलं, शिकल म्हणलं मोठा साहेब होईल. आणि शिकलेल्या सुना केल्या. लोक शिकलेल्या सुनाने आम्हाला काय दावलंय? हा, काय नाही बघ बाई, मी तर कोणाची इथं तरी सालाने राहणार आहे. तुमची लेख आहे की आबा खंबीर? तुम्हाला लेख असल्यावर काय लेखांची गरज आहे? माझ्या इथं राहायचं. लेख तरी किती दिवस सांभाळलं की बाई? लेकीला विचारणार पुसणार कुणी जणी हाय का नाही? हा, ते काय नाही, तुम्ही इथंच राहायचं आता. लेकीशिवाय काय नाही, लेखांचं सोडा, आता इथंच राहायचं माझ्याकडे. अगा का तुला बी विचारणार पुसणार धनी हाय का नाही कुणी? तुझा नवरा आहे, सासू आहे, सासरा आहे, काय म्हणून बेत आलंय म्हणून आमच्या दारात? तुला बी किती मोठा सासर वास आहे, सांग बरं. आता काय करता आबा? चला बरं, थोडं थोडं खाऊन घ्या. आई दो हात, चल. राहू द्या का, खावा दोघं बस बी. जरा बस दोघं बस बी खाली खावा. खाली बस. जेवण हा, करून ये घ्या. बाळा. तुला काय रे बाळा खाया आणलं नाही म्या, तिथं बस मांडीव. बरं आहेस का बापा? हा, विचार की. लगे कपाट पिटी कुलूप तुटलं होतं ग, आणि कुलपाला म्हणलं कशाला त्याच साडी ठेवते, साडीच्या सुनबाईच्या कपाटात ठेवते. सुनबाईच्याच कपाटात का साडी ठेवली म्हणून नाही तसलं भांडार. कुणाच्या बारक्या लेखाकडे गेलो, बारक्या लेकरांनी तसं साडी. आम्हाला कुणी धनी द्वारे हाय का नाही? लका आमचं अजून गुडघं चालत्यात, पाय चालत्यात, लका आम्ही अशीला खाल्ली तर असं पाणी काढू. आता ही अवस्था, म्हातारपणाला जर खरडायला लागलो आम्हाला तर भाकर नाही, तुकडा घालायची नाही ती ही. तुमची लेख आहे की जिवंत? अगं बाय होय, लेख आहेच माझी मस्तू, पण लेकीचं किती दिवस असतं? तुला विचारणार आहे का नाही कोणी धनी द्वाऱ्या? लेख आहे तुम्हाला नाही का? काय बोलते त्यांच्यामध्ये सांग बरं? एक दिवसाचं आहे, रोजच आहे की तसलं का नाही? मी काय म्हणत होतो, खाली बसलं पहिला मग मी काय म्हणत होतो, 2 शेरड होते माझ्याकडे. म्हणलं 2 शेरडाला 2 करड झालते. म्हणलं हो की बापा तुला एक शिर्डी घे. त्याला शिर्डी दिली की बारकी सून म्हणली अगं बाय 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 आम्हाला, आणि तिच्या नवऱ्याला म्हणती कुणाचा आहेच राही तू, तुला नाही काय काढला. म्हणजे किती खालच्या थराचं बोलणं. जाऊ द्या, बोलू दे. मग त्याला बी दिली. मी काय म्हणतो, ही करडूची आहे का नाही बारक, म्हणलं तुला द्यावं एखादं. तुला द्यायचं म्हणलं की चैतानच झालं त्यांचं. आगेनच होती त्यांची. लेकीवाला काय द्यायचं? आम्ही तर येतो का कधीतरी, कधीतरी येतो, आणि त्यातून बी हे असं तुम्हाला सांभाळणार तर आम्हाला का सांभाळायचं? भाऊ आणि भाऊजया केल्या तुम्ही. तुम्ही तर लय म्हणत होतात दोघं बी, लय आमच्या सुना लय शिकलेल्या आणि आम्हाला शिकवलं नाही. आम्हाला म्हणले करायचं लग्न, काय बाया शिकायचं, संसार करायचा, शिकलेल्या सुना केल्या. आता कसं झालं? तसं नाही माये, लेख तरुण झाली का नाही बापाच्या जीवाला आर असते, आर तरुण पोर आणि जीवाला कार, म्हणून तुमचं 16 17 वर्षात लग्न करून दिलं. 18 वर्ष सुद्धा पूर्ण होतील नाही ते. तुम्हाला डोक्याला ताण होता माझ्या. त्यांना वळणच लावलेलं नाही, आई बापांचं कुठं नाही बोलते का चालतंय. शहरातल्या केल्या खायला की आका ते बोलणं त्यांचं तसलं, बोलणं तर आहे. मग असं चार सुद्धा करू वाटत नाही एखाद्याच्या लेख माती. पण लेख माती बी नीट नाटक राहावं की. त्यांच्या आई वडिलांना बोलायचं कशाला बोलत बसलं? नग बाबा, नग 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 घरातलं घरातच चावाट्यावर मांडले की जग तमाशा बघाय काय उभाच आहे. रात्री 11 वाजता बाय एका पाहुण्याच्यात होतो आम्ही.
नको म्हणलं, हिला म्हणलं पाया पडतो, नको जगदीला तमाशा दाखवू. भावकीला काय पाहिजे, काय पाहिजे? हसू लाका रे, लाका लाका लाका. लेकाने सुनाने खिदळून लावला रे ते नवरा बायकोला. आमचं काम आहे म्हणून पाहुणीच्याच रात्री एका मुकामाला गेलो आणि सकाळी उठून बाय तुझ्याकडे आलो. काय इथंच तुला राहतात. सांग, आपण फोन करू त्यांना, काहीतरी इलाज. काय नाही कशाला बघ नाही बाय. फोन बिन काय नाही लावायचं नाही त्यांना. बघू की किती आई बापाची काळजी आहे. आई बापाची काय आता वर्षभर जरी राहिला होता तरी त्यांचा फोन यायचा नाही ना. आपण फोन करू, बोलू त्यांना. मी बी बोलायचं बोलते. त्याला आता मी चालायचं माझ्या नाही. आई वडिलांकडून उभा राहते. त्यांना पण आता त्यांच्या नको बायका बाय. अजून म्हणतेली फुगवलं हिनं. आधी तू डोळ्यात सलती त्यांच्या आके माझ्या चिमणी. तू डोळ्यात सलती हिनच फुगवलं आणि आमच्यावर घातली सुन म्हणून. सुन म्हणणारी म्हणून हिनं फुगवलं नंतर ना आणि आमच्यावर सोडला. नको बाई, तूच आनंदात तुझं लेकरू मालक पिलक आनंदात राहा. आम्ही कुठे गेलो का? काय खाणं अगं आम्हाला काय जगणं व्हायचं नाही का? लका आम्ही लात मारून तिथं पाणी काढणारी जोड आहे. आम्ही म्हणजे काय साधी खेळातली माणसं आहे काय? आम्ही पर कसं वाटतं जग दुनियाला नक तमाशा. जग दुनिया हाय नावच ठेवायला खेक्या 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 दात काढायला आहे. जग दुनियाला काय तमाशाच आवडतोय की बघाय. कीर्तन जर ठेवलं, कीर्तनाला माणसं किती असते ती? थोडीच असते, नवा खरं सांग की थोडीच असते. असते ती का नाही? मग मला सांग बाई, तमाशात किती असते ती? किती बी असतात, लय मोठे असतात. जग तमाशा बघायलाच असतं आबा. आता कसं बोलली बरं बाई. जग तमाशाच बघाय असत. इज्जतीला आम्ही भिजतोय, त्यांना वाटतो आम्हाला भिजलीच. कशाला बाई, आम्ही तुम्हाला भिव जाऊ दे करावी ती आबा. का काट्या ताण पोराच्या? नका घेऊ, काहीतरी होईल. बीपीच्या गोळ्या चालू आहेत, आहे त्यांची काळजी की. मी त्यांना जेवण देते, त्यांच्या बाई. गोळ्या काढते, गोळ्या काढते, नको काका, नको नको राहू दे. गोळ्या ते त्यांना जेवण देते. हाय ते- टेन्शन घेऊ नका तुम्ही. हे काय हे जेवण देते चिवडा-